नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अंदाजे 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळालेली आहे. आता थोडं मागे जाऊन जर का आपण पाहिलं तर 2015ला नाशिकमध्ये जो कुंभमेळा झाला होता त्याचं बजेट माहिती तुम्हाला किती होतं मंडळी? फक्त 2,500 कोटी असं बजेट होतं. म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 10 पट जास्त बजेट देण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ही महागाई वाढली आहे, मग महागाई वाढली आहे तर हे बजेट पण वाढलंय, पण 10 पटीनं वाढलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय का 10 पटीनं? पण खरी गंमत तर इथं आहे. प्रयागराजमध्ये 40 ते 50 कोटी भाविक येणार होते, ते आले. पण नाशिकमध्ये केवळ 5 ते 8 कोटी भाविक येणार आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या कुंभमेळ्याला 5 पट कमी लोक येणार आहेत, पण बजेट हे मात्र 10 पटीनं जास्त खर्च होणार आहे. तर या कुंभमेळ्याचं गणित हे निश्चितच न कळण्याच्या पुढचं आहे. प्रयागराजला झालेल्या कुंभमेळ्यात भाविक जास्त असताना तिथलं कुंभमेळ्याचा खर्च आणि तिथलं बजेट हे कमी होतं, पण नाशिकच्या कुंभमेळ्याचं बजेट हे त्याच्यापेक्षा 4 पटीनं जास्त आहे. म्हणजे यात काय नेमकं खरं आहे? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.